नमो नमः। महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः पद्मपत्रस्थितं तोयम धत्ते मुक्ता फलश्रियम। अर्थात महापुरुषांचा किंवा सज्जनांचा सहवास कोणासाठी प्रगतिकारक ठरत नाही, अर्थात सगळ्यांसाठीच ठरतो. पाण्याचा साधारण थेंब देखील कमलपत्राच्या सान्निध्यात आल्याने मोत्या समान चमकू लागतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू आर नोन बाय द कंपनी यू कीप. म्हणजेच तुम्ही ज्या लोकांच्या वर्तुळात राहता त्यावरून लोक तुमच्या सवयींची, चारित्र्याची, जीवनमूल्यांची पारख करतात. साधारण बुद्धीचा मनुष्य जर विद्वानांच्या व सज्जनांच्या वर्तुळात वावरला तर त्याचे विचार केवळ त्यांच्या सहवासानेच प्रगल्भ होतात. ज्याप्रमाणे कमलपत्रावरील पाण्याचा थेंब मोत्यासारखा चमकतो, तसेच सज्जन व विद्वानांचे सान्निध्य लाभले तर सर्वसाधारण व्यक्तीचे जीवन देखील उजळून निघते. त्याच्या बुद्धीचा विकास होतो, समाजात त्याला मान मरातब लाभतो, त्याचे मन शांत आणि प्रसन्न राहते. परंतु उत्तुंग बुद्धिमत्तेचा सज्जन मनुष्य जर साधारण बुद्धिमत्तेच्या किंवा दुर्जनांच्या संगतीत अधिक काळ राहिला तर त्याच्यात संगती दोष निर्माण होऊ शकतो. त्याची बुद्धी त्यांच्यासारखी भ्रष्ट होऊ शकते. एक उदाहरण बघूया आपण. सामान्य रेड्याला ज्ञानेश्वरांचा परिसस्पर्श लाभला आणि त्याने वेद म्हटले. तो इतिहासात अमर झाला. असा असतो महान व्यक्तीच्या सहवासाचा परिणाम, की ज्यामुळे सामान्य प्राणी देखील वेदपठण करू लागतो. मग आपण तर बुद्धीची देणगी लाभलेले मानव आहोत. आपण सज्जनांच्या व महाजनांच्या सान्निध्यात सतत राहिले पाहिजे, जेणेकरून आपले संपूर्ण जीवन मोत्यासमान तेजाळेल. अन्यथा बुद्धिभेद करणारे आपली वाट अडवून बसलेलेच आहेत. संत सोयराबाईंची एक ओवी मला आठवते. संत संगतीने उमज, आणुनी मनी पुरते समज, अनुभवा वीण मान हालवू नको रे. धन्यवाद.